ज्यांनी प्रचंड मेहनत केली, बरोबर. त्याचबरोबर तुमच्या मॅडम आहेत, त्यांनी पण प्रचंड मेहनत केली. तुम्ही यांच्यानंतर बहीण आहे, त्यांनी पण मेहनत घेतली. तर मेहनत घेतल्यामुळे एवढी मोठी गर्दी आपल्या या ठिकाणी जमली आणि त्याचमुळे काय झालंय, 40 महिलांना एक भारत सरकारचा उत्तम कोर्स या ठिकाणी शिकायला मिळतो. तर जन शिक्षण संस्थान ही देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी जी 1967 साली, तरी 1967 55 वर्षापूर्वी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती कापड गिरण्या बंद पडत होत्या, यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावरती होत होते, त्यावेळेस एका मशीनने 1000 लोकांनी लागलं. त्यामुळे अनेक लोक काय झाले, आणि बेरोजगार झाल्यामुळे सरकारला कुठेतरी वाटलं की बाबा या बेरोजगारांचं काय करायचं, अशा कुटुंबियांचं काय करायचं, म्हणून त्यांनी श्रमिक विद्यापीठ आणि श्रमिक विद्यापीठापासून ते वरळीला जातात आणि श्रमिक विद्यापीठापासून अनेक कोर्सेस द्यायला सुरुवात केली. आज पण तुम्ही मुंबई, धारावी, वरळी जेव्हा खरेदीला जाता, अगदी कानातल्या नक्की काय, कानातल्या हेअरिंगपासून नथिंगपासून ते काय काय बर्थडेसाठी काय काय लागतात, सगळ्या गोष्टी त्यावेळेचं श्रमिक विद्यापीठ ट्रेनिंग देते. देशामध्ये 81 ठिकाणी श्रमिक विद्यापीठाचं काम खूप चांगलं होतं. साधारण 2002 साली त्यावेळेस जे सरकार होतं त्यांना वाटलं की ही योजना पूर्ण देशात असायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी पूर्ण देशामध्ये 251 ठिकाणी ही योजना सुरू केली आणि त्या जिल्ह्याच्या नावाने सुरू केली. आपला जिल्हा कोणता आहे? म्हणून त्यांनी जी योजनेला नाव दिलं जन शिक्षण संस्थान. त्या केरळला गेला जन शिक्षण संस्थान केलं, गुजरातला गेला जन शिक्षण संस्थान, दिल्लीत गेला जन शिक्षण संस्थान, असं पूर्ण देशामध्ये श्रमिक विद्यापीठाचं नाव होतं जन शिक्षण संस्थान. त्यावेळेस मनुष्यबळ विकास मंत्रालय, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो म्हणजे काय, मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं. आणि 2015 साली, बरोबर, साधारण किती वर्षांनी